हेलो दोस्तों, नमस्ते नमस्कार. मी आता भविष्याबद्दल बोलत आहे. माणसाचे भविष्य माणसाचे भविष्य कसे तयार होते, का तयार होते, त्याला कारणे काय असतात, चांगले भविष्य कशामुळे होते, बेकार भविष्य कशामुळे होते, माणसाचे भविष्य का तयार होते. जीवन हे भविष्यच आहे, पण चांगले भविष्य आणि बेकार भविष्य याच्यात दोन कड्या आहेत. चांगल्या भविष्याची एक कडी असते आणि बेकार भविष्याची. मग चांगले भविष्य जर प्रत्येकाला हवे असते, पण हे भविष्य, काही जण भविष्य सांगताना बोलताना हे भविष्य कोण काय सांगू शकत नाही, काल्पनिक असते, असे काही नसते. भविष्य माणसाला सांगता येतं, त्या अनुभवाने नाही सांगता येत. त्याच्यासाठी एक दिव्य शक्ती असते प्रत्येकाच्या, ज्ञानाने सांगू शकतो. मी एक उदाहरण देऊ शकतो. भविष्य कोणाचं काय भविष्य होईल हे मी सांगू शकतो. त्याच्यासाठी कोणाचं पण भविष्य घ्या. चांगलं भविष्य कशामुळे होते, बेकार भविष्य कोणामुळे होते. भविष्याचा एक रूल सांगतो. भविष्य जसं कर्माने चांगलं वाईट होतं, कर्माचं फल भेटतं. कर्माने काही ना काहीतरी भेटतं. जसं नशिबाने एखाद्याला कर्म न केल्यामुळं पण चांगलं होतं, ते नशीब बोलतात. भविष्य जर बोलायचं झालं तर समजा आता तुम्ही किती पण चांगले असाल, एखादी व्यक्ती खूप चांगली आहे पण त्याचं चांगलंच होईल असं नाही. त्याचं चांगलं होईल, पण त्याच्यासाठी त्याच्या भविष्य कोणावर अवलंबून असते. ते कसं चांगलं होईल ते आता मी सांगतो तुम्हाला. ते त्या व्यक्तीचं चांगलं जेव्हा त्या व्यक्तीच्या संपर्कातली माणसं चांगली, त्या व्यक्तीच्या जेवढी ती व्यक्ती कुठे कुठे जाईल तिथे संपर्कातली माणसं चांगली आणि त्याचा पण स्वभाव चांगला, तर नक्कीच त्याचं भविष्य चांगलं होईल. आणि दुसऱ्या ते भविष्याची अशी आहे की एखादा तुम्ही किती पण चांगले आहे, तीच व्यक्ती किती भरपूर चांगली आहे, पण त्याच्या संपर्कातल्या जर व्यक्ती चांगल्या नसेल आणि त्याच्यामुळं पण त्याचं भविष्य बेकार होऊ शकतं. म्हणजे तुम्ही चांगला असणं हे ह्याच्यामुळं भविष्य चांगलं होईल असं गृहीत धरू नका. जर तुम्ही चांगले आहात आणि तुमच्या संपर्कातली व्यक्ती तोंडावर गोड बोलणारी असेल, मागून तुमच्याचबद्दल काय द्वेष पसरवणारी असेल, मग तुम्ही चांगला असून त्याचा उपयोग काय. आणि ती व्यक्ती, त्या व्यक्तीचं भविष्य बेकारच होतं. म्हणून भविष्य हे जर त्या व्यक्तीला समजत असेल कोण कशी व्यक्ती आहे. काही व्यक्ती स्वतःचा स्वार्थासाठी पण वापर करतात, स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करतात दुसऱ्याचा. ती व्यक्ती तर त्या व्यक्तीच्यामुळं भविष्य कोणाचंच चांगलं होऊ शकत नाही. काही अशा पण व्यक्ती आहेत, पण ते स्वतःचा स्वार्थ नाही करत, पण स्वतःचा स्वार्थ न करता इतरांचं चांगलं करतात. अशी माणसं कमी प्रमाणात मिळतील आयुष्यात, आणि चुकूनच मिळणार. आता मिळत पण नाही, समजा मिळली तरी चुकूनच अशी मिळतात. म्हणजे त्या त्या माणसांना समाजात आणि दुनियेत जरी शून्याची किंमत असेल तरी पण ती व्यक्ती एवढी शून्य म्हणजे महानच झाले. गणितातमध्ये पण शून्य महान आहे. का महान आहे ते पण सांगतो. आणि अशी अशी माणसं जपा ज्याच्यामुळं तुमचं बेकार होणारच नाही. पण ही अशी कमी प्रमाणात माणसं असतात. आता मी का बोलतो की ती व्यक्ती अशी कमी, जरी तिला समाजात मान कमी असेल तरी त्याच्यामुळं का चांगलं होईल, कारण ती माणसं शून्यासारखी असतात. समाजात पण त्यांना शून्याचा मान देतात, आणि पण ती शून्यासारखीच असतात. आणि शून्य हे महान आहे. शून्य त्याचं अस्तित्व कधीच बदलत नाही. ती व्यक्ती त्याचं अस्तित्व कधीच बदलत नाही, आणि स्वतःसाठी तरी बिलकुल बदलत नाही. आणि जर बदललं तर दुसऱ्याच्या फायद्यासाठी बदलणार, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. तसंच गणितात पण शून्याचं तसंच हे आहे, महत्त्व आहे. शून्याला महत्त्व जेवढं आहे तेवढं कुठल्याच अंकाला महत्त्व आहे. शून्य अशी आहे की ते गणितामध्ये दुसऱ्याचं अस्तित्व चेंज करतं, मग स्वतःचं अस्तित्व तसंच ठेवतं. स्वतःचं अस्तित्व नाही ते बदलत. ती एवढी महत्त्व आहे त्याला. शून्याला शून्याने गुणलं, शून्याला शून्याने भागलं, शून्याला
शून्याने अधिक केलं शून्यच राहतं. तसं होत नाही. एकाला एकाने गुणलं 1 होईल, पण एकाला एकनी प्लस केलं 2 होतं आणि एकाला एकनी 0 होतं आहे. अस्तित्व जास्त शून्याला देतात. दोघांना दोन्ही दोघा 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 हे 2 ह्याना 2 + 2 केलं 4 होतात, पण 2 - 2 मायनस म्हणजे 2 - 2 केलं तर 0 होतं. शून्याला अस्तित्व म्हणजे शून्याचं अस्तित्व तयार करायला लागत नाही. त्याचं अस्तित्व कारण त्या व्यक्तीचं अस्तित्व तयार करणारं एवढं कोण नाही. म्हणजे शून्याला किती डिमांड आहे. कारण ती शून्य ही अशी आहे की ते स्वतःचं अस्तित्व नाही बदलत स्वार्थासाठी. पण जरी ज्यांनी अस्तित्व बदललं तरी ते दुसऱ्याला किंमत देतात. म्हणून अशी माणसं समाजात ओळखा की जेणेकरून तुमचं अस्तित्व आणि तुमचं भविष्य चांगलं होईल. आणि अशी माणसंच ओळखा. हल्ली स्वार्थासाठी बरीच माणसं असतात, स्वार्थी माणसं असतात. दुसऱ्यासाठी जगणारी कमी. आणि जरी ते दुसऱ्यासाठी जगत असेल तेवढं त्यांचं तात्पर्य स्वार्थी असतं. दुसऱ्याचा किती फायदा होईल काय त्याच्यासाठीच ते हे करत असतात. आणि त्या चांगल्या माणसाचं पण नुकसान करतात तिथे अशा व्यक्ती. म्हणून अशा व्यक्तींना ओळखायचं. आणि भविष्य हे असंच असतं. कुणी किती चांगले आहात म्हणून तुमचं चांगलं होईल असं नाही. तुम्हाला जर स्वतःचं चांगलं करायचं असेल तर समोरच्याला पण तुम्हाला ओळखायला पाहिजे. त्याचं गुण, तो नुसतं तोंडावर बोलते चांगलं ना बाहेर हे करते ते तुम्हाला समजलं पाहिजे. हां, तुम्हाला जर त्याच्याबरोबर संबंध ठेवायचा असेल तर स्वतःला तेवढी बुद्धी पाहिजे. नाहीतर तुमचा त्या व्यक्तीकडून घात होऊ शकतो. त्या फायदा तर शून्य नसतं, पण जे तुमचं काय चांगलं होईल ते पण तुमचं चांगलं होणार नाही अशा व्यक्तींकडून. म्हणून जीवनाचे कोडे हे सुटतील का थोडे, हे जर तुम्हाला समजत असेल तर ते सुटतील, नाही तर सुटणार नाही. एवढेच बोलतोय. आणि गणितात लक्षात घ्या, गणितात शून्य हे मान आहे. आणि आपल्या संस्कृती भारत संस्कृतीमधूनच शून्याची निर्मिती झाली आहे. त्याच्यावर मी व्हिडिओ परत काढणार आहे आणि तुम्हाला सविस्तर योग्य पद्धतीने समजावून सांगणार आहे. आणि जगाला हे गणित हे भारतानेच दिलं आहे. ह्याच्यावर पण माझा व्हिडिओ येईल, काढेल ह्याच्यावर शून्यावर. एवढंच बोलतं. जय हिंद, जय श्रीकृष्ण.